महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या अनास्था यामुळे रस्त्याची दुरावस्था, आमदार महेश बालदी यांनी दिलेला करोडो रुपयांचा निधी पडून राहिल्याने रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे। आमदार महेश बालदी यांनी वयार ते लोधिवली या रस्त्याची करोडो रुपयांचा निधी मंजूर करून दिला असताना दोन विभागांच्या लढाईत ग्रामस्थ पिचलेल्या अवस्थेत आहेत। आमदार महेश बालदी यांनी संबंधित विभागांना योग्य सूचना दिल्या असून योग्य मार्ग काढून काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत। कालापूर तालुक्यातील वयार ते लोधिवली रस्ता शेवटच्या घटका मोजत असून ग्रामस्थांचा आक्रोश वाढताना दिसतोय। महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या पाईपलाईनमुळे हा रस्ता खराब होताना दिसत आहे, तर हा रस्ताच आमच्या मालकीचा असल्याचा दावा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी केला आहे। 2-3 वर्ष पाईपलाईनचे काम सुरू आहे। रस्त्याची अवस्था पूर्णपणे असुरक्षित व खराब झाली आहे। याच मार्गावर शाळा आहेत। पावसाळ्यात याची अवस्था बिकट झाली होती। विद्यार्थी यांच्या जीविताला धोका निर्माण झाल्याने भारतीय जनता पक्षाचे नेते प्रीतम म्हात्रे यांनी स्वखर्चाने रस्ता दुरुस्त केला होता। महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांचे अधिकारी अरेरावी करतात असा आरोप केला जात आहे। कालापूर तहसीलदार अभय चव्हाण, पोलीस निरीक्षक सचिन पवार, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभाग यांना आज निवेदनं देण्यात आली। आमदार महेश बालदी यांना प्रत्यक्ष भेटून हा गुंता सोडवण्याची विनंती करण्यात येणार आहे। उपसरपंच रोशन गायकवाड, प्रमोद पवार, अनिल पवार, अर्जुन पवार, समीर म्हात्रे, रुपेश पवार, अक्षय म्हात्रे, देवा पवार, नितीन ठाकूर, भूषण म्हात्रे, जयेश ठाकूर, सुरेश देशमुख, दिगंबर मापाडी, प्रदीप गायकवाड, राहुल गायकवाड, मारुती पवार, सागर म्हात्रे, प्रमोद म्हात्रे, नारायण पवार, प्रसाद पवार, समीर पवार, जय पवार, संतोष पाटील, अमर ठाकूर, भरत म्हात्रे, अनंता म्हात्रे, रोहित ठाकूर व अन्य ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते। काय साहेबांनी, आमदार साहेबांनी त्यांनी तो निधी दिलेला आहे आणि निधी उपलब्ध करून दिला आहे। PWDला त्यांनी सांगितलं बघा हे काम करा म्हणून, पण विषय असं आहे की MGP वाले बोलतायत की ही जागा आमची आहे, ही आमच्या अंडरमध्ये असल्यामुळे जर आमच्या पाईपचं लाईनचं काम झाल्यावर हे काम आम्ही करू असं PWDला बोलतायत। नाही तर त्यांनी जर परमिशन त्यांनी जर काम अडवलं नसतं तर आजपर्यंत 1-2 किलोमीटरचा रोड तो आज पूर्ण झाला असता। याबद्दल तुम्ही आमदारांना ही कल्पना दिली का? हो, आमदारांना पण आम्ही पत्र दिलेलं आहे। आमदार साहेबांना पण सांगितलेलं आहे काम करतायत, काम चालू आहे, पण आत्तापर्यंत मला वाटतं 8 ते 9 तिथं कॉन्ट्रॅक्टर झाले असतील, कारण मला वाटतं MGP वाले त्यांना पेमेंट वेळेवर देत नाही, त्यामुळे त्या कामाची हलगर्जीपणा चालू आहे आणि हा त्रास आमच्या संपूर्ण वयाल गावाला त्रास होतो आहे आणि येणं जाणाऱ्या बाहेरच्या लोकांनी सुद्धा त्रास होतो आहे त्याचा। तहसीलदार साहेब आम्हाला भेटायला पाहिजे होते, आज जर भेटले असते तर बरं झालं असतं। साहेबांना काही कारणास्तव आज त्यांना बाहेर जावं लागलं, म्हणून त्यांच्या आज सहकारी नायब तहसीलदार यांच्याशी भेट झाली। साहेबांना विषय समजावून सांगितलं आहे, आमचे जे हाल अपेक्षा काय आहेत लोधुली त्या वायल रोडच्या, आज त्यांना सांगितलं आहे कोण रोड करत नाही, कोण त्याच्यामध्ये हलगर्जीपणा करतो आहे। साहेबांना सगळ्या वेळेत सांगितलेले आहेत। साहेबांनी आम्हाला टाईम दिलं आहे की येत्या शुक्रवारी साहेबांबरोबर तहसीलदार साहेबांबरोबर मीटिंग घेऊन ह्याचं काय तो योग्य ते निर्णय घेऊ आणि निर्णय जर लागला नाही तर आम्ही गाववाले आज उद्या काय करू, त्या MGP वाला असो किंवा दुसरं कोणी असो, मग त्याच्याबरोबर त्याला जबाबदार इथले साहेब लोक असतील किंवा जे अधिकारी असतील किंवा ते MGP असेल। 5,80,00,000 आमदार निधी मंजूर झालेले आहे। प्रामुख्याने आमदार निधीतून जे आपले PWDचे काम हर्षल इन्फ्रा म्हणून ह्या कॉन्ट्रॅक्टरला दिलं असून तिथे काम चालू केलं होतं। काम चालू केले असताना MGPचे अधिकारी येऊन तिथे त्यांना प्राथमिक स्वरूपाची नोटीस देऊन त्याही सांगितले का हा रोड आमच्याकडे गेली 1989 पासून आमच्याकडे हँडवर्क आहे, त्याच्यामुळे आमची परवानगी घेतल्याशिवाय तुम्ही हा काम करू शकत नाही। मग तेही कोर्टातर्फे त्यांना PWDच्या अधिकाऱ्यांना कोर्टातर्फे नोटीस दिलेली आहे। याच्यामध्ये कुठलाही आमदार साहेबांचा हस्तक्षेप नाही आहे, कारण का त्याही 2024मध्ये हा निधी उपलब्ध केलेला आहे। पण MGPचं असं म्हणणं असल्यामुळे आणि MGPचं आज जवळजवळ 4 वर्ष झाले तिथे काम चालू आहे, पाईपलाईनचं अंडरग्राऊंड पाईपलाईन असल्यामुळे त्या रोडची डागडुजी आणि एकदम बेकार परिस्थिती आहे। पण ज्या वेळेला MGP वाले आणि PWD यांच्यावर समन्वय साधेल आणि त्यांच्यामधनं जे काही निवाड होईल तेव्हा ह्या रोडचा विषय मार्गी लागेल हे आम्हाला ग्रामस्थांना वाटतं आहे। पण आम्ही वारंवार तहसीलदार साहेबांना पत्रव्यवहार करून
वारंवार त्याची दखल न घेतल्यामुळे आज सर्व ग्रामस्थांना इथे येण्याचा भाग पडलेला आहे. नाही पंचायत आमच्या पाठीशी आहे. पूर्ण ग्रामपंचायतनेही पत्रव्यवहार तहसीलदार साहेबांना केलेला आहे. 30/7/2025 रोजी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.